पत्रकार बंधूंचं पहिले मी स्वागत करतो. या ठिकाणी असलेले मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे, यशवंतजी हारणे, आमचे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलासभाऊ चौधरी, शहर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष उद्धव काकर, महिला अध्यक्ष जया साळुंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते. काही दिवसापूर्वी धुळे शहराच्या राजकारणामध्ये एक हालचाल मचली आणि ती कशी मचली, अनेक लोकांच्या जनतेच्या मनात त्याच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी अनेक पत्रकार बंधूंना भेटलो, त्यांना माझी भूमिका सांगितली. परंतु जनतेपर्यंत भूमिका जाण्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेण्याचं माझं एक उद्दिष्ट होतं. ह्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे 12 ऑगस्टला आदरणीय अजितदादा या ठिकाणी आले धुळ्याला. मी जनसन्मान यात्रेचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं आणि ती यात्रा एक मोठ्या प्रमाणावर सक्सेसफुल केली आणि त्यानंतर लगेच 15 दिवसात माझा असा निर्णय झाला. तर ह्याच्यासाठी एक हे की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर आझाद या विचारधारेने काम करणारे कार्यकर्ते आणि राजकारणात काम करत असताना एक आयडिओलॉजी, एक विचारधारा ही महत्वाची राहते असं माझं म्हणणं आहे. आणि मी सामाजिक काम जास्त करतो, राजकीय काम फार कमी करतो. हे सर्वांना आपल्याला धुळे शहरातल्या लोकांना प्रचिती आहे. आयडिओलॉजीशी कधी मला तडजोड करायची नव्हती. आम्ही जरी महायुतीत होतो तरी अनेक पत्रकार मित्रांना माहिती आहे, सर्वांना धुळे शहराच्या जनतेला माहिती की चुकीचे कामाविरुद्ध कोणती भारतीय जनता पार्टीने नगरपालिकेत केलेले कोणतेही कामं, निकृष्ट दर्जाचे कामं आम्ही वेळोवेळी आंदोलन करत राहिलो, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवत राहिलो. आम्ही कधी बघितलं नाही की आम्ही सत्तेत हे सत्तेत नाही. आणि हे सगळं विचार आमचं होतं की धुळे शहरासाठी, धुळेच्या नागरिकांसाठी काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. आणि ज्यांना ते दिलेलं आहे, जसं मला एक जणांनी सांगितलं की धुळे महापालिकेचं ब्रीद वाक्य आहे विकास सहित सेवा. असं त्याला विकास रहित सेवा करायला पाहिजे. तुम्ही काय सेवा दिली, तुमची काय रस्त्यांची हालत आहे, तुमच्या ड्रेनेजची काय हालत आहे. शहरात अशी हालत येतात की आताच केले नगरमध्ये गुडघे एवढं पाणी चांगल्या बंगल्यांच्या एरियांमध्ये भरलं होतं. तर ही परिस्थिती आपल्याला काय धुळ्यात निर्माण करायची आहे का? धुळ्याला पुढे न्यायला पाहिजे, धुळ्याचा विकास व्हायला पाहिजे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आणि निर्णय घेताना मी 2 गोष्टीमुळे व्यथित झालो होतो. त्याच्यातली 1 नंबर गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असणारे आम्ही कार्यकर्ते आणि त्यांचा पुतळा मालवणला पडला आणि ते पुतळा पडला आणि ते बनवणार शिल्पकार होता जयदीप आपटे. माझ्या माहितीप्रमाणे तो काही एवढा मोठा गुन्हेगार नाही की जो फरार झालेला आहे. तो कुठे कोणी लपवून ठेवलंय हे पण मला माहिती. आणि मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला फार जिम्मेवारीने सांगू शकतो की असं पण कदाचित होऊ शकतो काही दिवसांनी त्याचा मृतदेह पण कुठं आपल्याला भेटत. कारण जर जयदीप आपटे अटकेत आला तर अनेक लोकांचे बिल फुटले जाणार आहे. त्यामुळे जयदीप आपटेला अटक नाही करत आहे. आणि गृहमंत्री बीजेपीचे, देशातले गृहमंत्री बीजेपीचे आहे, त्यांना सगळं काय करू शकतात. सरकार असल्यावर काय नाही करू शकत, त्याचं मला पूर्ण ज्ञान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरले गेले आणि मुख्यमंत्री त्यांच्या स्टेजवर जाऊन सांगतात की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. ह्याच्यात काल मुंबई हायकोर्टाचे रेवती मोहिते डेहरे मॅडम जे जज आहे त्यांनी ऑर्डर केली, ती पण ओव्हरऑल ऑर्डर केली, फार महत्वाची असते पोलिसांना, की जे ते बोलले गेले चुकीचे शब्द ते ताबडतोब सगळे सोशल मीडियावरून आणि सगळे मीडियावरून काढायला पाहिजे. पोलिसांनी ताबडतोब हे आदेश झालेले. तर ह्या ठिकाणी ज्युडिशरीला भाग घ्यायला लागते, सरकारमध्ये बसलेले लोक घेत नाही. तर त्यामुळे आम्ही दुःखी होतो या दोन्ही गोष्टींमुळे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की हा निर्णय घ्यायचा. मला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष बसले, त्यांनी लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर माझं प्रदेश अध्यक्ष आझमी साहेबांशी बोलणं करून दिलं होतं. त्यांनी स्वतः फोनवर माझं बोलणं करून दिलं आणि मी त्यांना बोललो होतो की आज तर माझ्या डोक्यात काय हा विषय नाहीये, परंतु
जर वेळ काळ आली तर आम्ही तुमच्याशी चर्चा करू. परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सीट शेअरिंग मध्ये राहुल गांधींपाशी अखिलेश यादवजींनी ती जागा माझ्यासाठी मागितली होती. आणि मला मग फोन आला दहीहंडीच्या दिवशी की तुम्हाला लखनौला यायचंय. मी लखनौला गेलो त्यांना भेटायला. माझ्या बरोबर बाकी पण 5-7 कार्यकर्ते होते. त्यांनी मला सांगितलं, माझं शिक्षण त्यांना माहित पडलं, बाकीचं काम माहित पडलं. ते म्हणले की मी तुम्हाला समाजवादी पार्टीची इंडिया आघाडीची उमेदवारी देतो, तुम्ही आता प्रवेश करा. मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझे 40 वर्षाचे संबंध आहे अजितदादांबरोबर, मला त्यांच्याशी जाऊन बोलायला लागेल, माझे लोकांशी बोलायला लागेल. आणि माझे लोकांशी बोलल्यावर मला माझ्या धुळे शहराच्या जनतेला माझे विचार, माझी भूमिका हे काही दिवसात मांडायला लागेल. आणि त्यानंतर तुम्ही मला वेळ द्या प्रवेशात. जर त्या माणसाने माझ्यावर एवढा भरोसा केला, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा शनिवारी दिलं आणि शुक्रवारी रात्रीच माझी उमेदवारी जाहीर झाली. भारतात पहिल्यांदा असं असेल की राजीनामा द्यायचा, प्रवेश व्हायच्या आधीच उमेदवारी जाहीर झाली. त्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासाला सतर्क राहायला पाहिजे. आपण विश्वासाला तडा द्यायला नाही पाहिजे. ही भूमिका माझी आहे. आणि त्यामुळे येणारी 9 तारखेला सप्टेंबरचे लखनौमध्ये माझं समाजवादी पार्टीत प्रवेश होणार आहे. 19 ऑक्टोबरला माननीय अखिलेशजी धुळ्यामध्ये सभेला संबोधित करतील. आणि मी धुळे विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक लढत असताना मी 3 मुद्द्यांना फोकस करून निवडणूक लढतोय. ते म्हणजे ECD. ई म्हणजे एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, सी म्हणजे करप्शन फ्री भ्रष्टाचार मुक्त, आणि डी म्हणजे डेव्हलपमेंट विकास. ह्या विकास होत आहे. मला परवा सामचे काही पत्रकारांनी डिबेट घेतलं होतं. मला म्हणजे विकास झाला का? मला विकास झाला, रस्त्यावर डांबर पडला म्हणजे विकास झाला, आणि ते दर्जेही झाला. आज डांबरी रस्ते 15 दिवसात 1 महिन्यात खराब होतात, कॉन्क्रीटचे रस्ते 2-3 महिन्यात खराब होतात. तर हे पैशांची जी चोरीमारी चालू आहे, आणि माझी ही भूमिका राहणार आहे की मी जवळजवळ 500 कामांची लिस्ट केलेली आहे धुळे शहरातले. 2014 ते 24 पर्यंतचे जे कामं झालेले आहेत 500 कामांची लिस्ट केलेली आहे. आणि त्या लिस्टवर माझं जवळजवळ 70% काम पूर्ण झाले. येणारे अजून 3 महिने मला लागतील हे पूर्ण काम करायला. आणि त्यानंतर जर मी या शहराचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधिमंडळात केलं तर मी तिथून ही भूमिका घेणार आहे की हे सगळे कामांचं तुम्ही ऑडिट IIT मुंबईकडून करा. कारण माझं PWD वर भरोसा राहिलेला नाहीये. PWD पण त्याच्यात आहे. तर त्या एजन्सीकडून न करता IIT मुंबई सारख्या नामांकित एजन्सीकडून याचं ऑडिट करा. त्याला जे दोषी आढळतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. हे पैसे जनतेचे होते, चोरी गेलेले पैसे. आणि ह्या पैसे चोरी गेल्यामुळे आज धुळ्यामध्ये तुम्ही रस्त्याने चला, पत्रकार बंधू तुम्ही फिरतात, तुम्ही मला सांगा, तुम्ही एखाद्या ठिकाणून आले आणि तोंड पुसलं तर तुमच्या तोंडावरून माती निघते का नाही? प्रत्येक माणसाला ती 100 ग्रॅम माती लोकांच्या तोंडाला लागणार जर ते डोळ्यात फिरायला लागतात. तर ह्या भूमिका आहे, लोकांना सच्ची सेवा द्यायची. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की माझा टार्गेट हे आहे की मी कमीत कमी 5 वर्षात 5,000 लोकांना रोजगारची संधी उपलब्ध करू. पण त्यासाठी मला दोन्ही समाजाचे, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे साथ लागणार. की धुळ्यात तुम्ही कम्युनिटी टेन्शन सेन्सिटिव्हिटी संपून टाका. कारण जेव्हा हे विषय संपणार कम्युनिटी टेन्शन, त्या दिवशी धुळ्याची भूमी एवढी पोषक आहे व्यवसायासाठी की अनेक उद्योगपती इथं आपलं बिझनेस लावतील. 4 नॅशनल हायवे डायरेक्ट क्रॉस होतात, डायमंड क्रॉसिंग. पण इथं उद्योग काय येत नाही, कारण प्रत्येक माणूस घाबरतो की माझी इन्व्हेस्टमेंट सेफ राहील का नाही. आणि हे जे पुढारी हे तरीकेचं जे डिस्टर्बन्स तयार करायचा प्रयत्न करतात आहे, त्याला माझी रिक्वेस्ट धुळ्याच्या नागरिकांना एवढीच आहे की तुम्ही त्यांना वेळेस चोप लावा, त्यांना थांबवायचं काम करा. आणि यांना जर थांबवलं तर मला एक निश्चित भरोसा आहे की धुळ्यामध्ये विकासाबरोबर इंडस्ट्री आणि इंडस्ट्री बरोबर रोजगारची ऑपॉर्च्युनिटीज तयार झाल्याशिवाय राहणार. जर 5,000 लोकांना डायरेक्ट रोजगार भेटलं तर तिथं 10,000 लोकांना इनडायरेक्ट रोजगार भेटला. आज आपल्या गल्लीतलं जरी आपण सर्वे केला तर तिथं जे चांगल्या रीतीने ग्रॅज्युएट झालेले पोरग 95% पोरं धुळे सोडून जातात ते नोकरी निमित्त. आज देवपूर भागातला विचार केला तर 50% घरांना कुलूप आहे. हे शहरात हालत होणार आहे.
हे म्हाताऱ्यांचं शहर म्हणून डिक्लेअर होऊन जाईल. तर त्यामुळे माझी नागरिकांना विनंती की तुम्ही चांगले लोकांना निवडून द्या. माझं शिक्षण सगळं विदेशात झालंय. MSCI माझी न्यूझीलंडला झाली. माझं मास्टर्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लंडनला झालं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीत माझं शिक्षण झालं. एवढं शिक्षण करून मी चांगल्या ठिकाणी कुठं पण नोकरी केली असती. मी लोकांची सेवा करायचं जर हे ठरवलंय तर मी तो चुकीचा निर्णय घेतलाय का? आणि मी माझ्या व्यवसाय बिझनेस मध्ये समाधानी आहे. राजकारण हा माझा व्यवसाय नाही. राजकारण मी फक्त एका गोष्टीसाठी की लोकांच्या जीवनात पॉझिटिव्ह बदल, एक सकारात्मक बदल करण्यासाठी, आणि ते 20% लोकांच्या जीवनात आणण्यासाठी तुम्हाला राजकारणात यायलाच लागतं. 80% कामं मी माझ्या सामाजिक कामांनी लोकांचा प्रश्न सोडू शकतो. म्हणजे 20% लोक राहून जातात त्यांच्यासाठी, त्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी तुम्हाला सकारात्मक बदल करण्यासाठी राजकारणात यावं लागतं. आणि राजकारणात आल्यावर लोकांच्या जीवनात शहरासाठी सिंबॉलिक काम करायला पाहिजे. रोड, गटर, नाली हे बनवून सिंबॉलिक काम शहरासाठी सिंबॉलिक काम म्हणजे विजनवर काम व्हायला पाहिजे, एक इश्यूवर काम व्हायला पाहिजे. ते कोणतंही काम होताना मला इथं दिसलेलं नाही. 16 वर्ष मी लोकांची सेवा करतो. डोळ्यातले इथले हल्ली पत्रकार बंधू माझे 2008 पासूनचे साथीदार आहे. आणि त्यांनी बघितलंय माझं काम करायची पद्धत. जे काम होणार आहे ते मी हो सांगतो, जे काम नाही होणार आहे ते मी नाही सांगणार. या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना काही गोष्टींमध्ये असं पण मी बघितलं की चांगलं काम करत असताना अनेक लोक आडवे येतात. तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक लावायला लागतं आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असणं एक भाग आहे. इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ सायकल. माझ्यावर नेहमी 2 आरोप करायचा लोक प्रयत्न करतात की ते बाहेरचे. मी बाहेरचं असलो तरी 16 वर्ष मी धुळ्याची सेवा करतो ना. भारतात कायदा आहे की 8 वर्ष ज्या भारतात राहिले त्याला भारताची सिटीजनशिप देतात. धुळ्यात त्या नवीन कायद्यात 16 काय 32 वर्ष सेवा करतो. म्हणजे मी धुळ्याची सेवा करायचं ठरवलंय का मी चूक केली का? आणि 16 वर्ष मी सतत सेवा करत आलोय. अनेक लोकांना माहिती आहे. तर हे माझ्यावर एक आरोप नेहमी करणार. विरोधकांपाशी 2च आरोप आहे. त्याच्या पलीकडे आरोप एक म्हणणार बाहेरचं, एक म्हणणार मी जे जनतेला ठरण ते जनता करीन. मी काम करत आलोय, काम करत राहणार. मी काही म्हणा, त्यांना काही घेणं देणं नाही. माझं काम बोलत आहे. दुसरी गोष्ट, काही लोक उठवतात की ह्यांना दादांनी तिथं पाठवलं, हे पाठवलं. काही सिनियर पत्रकारांना मी सगळं दाखवलंय. त्यामुळे काय मला त्याच्यावर स्पष्टीकरण, दादांनी पाठवलं असतं तर आज मी एवढा मोठा निर्णय त्यांना भेटायच्या आधी घेतला. नंतर त्यांना भेटलो. मला विचारलं गेलं हे निर्णय तुम्ही घेता ते खरंय का? आणि काही लोक मला वोट कटवा असं प्रोजेक्ट करायचं. पण वोट कटवा कोण असतो माहिती का? मेसेज की तो एक विशिष्ट भागाचं ओढ घेतोय, तो वोट कटवा असतो. विशिष्ट भाग नाही तर विशिष्ट समाजाचा ओढ घेतोय फक्त. पण आज सगळे इथं बसलेले पत्रकार बंधूंना माहिती की माझं दोन्ही समाजात नाही. आणि मला एवढी गॅरंटी की मला दोन्ही समाजातून मतदान होणार आहे. तर मी जर दोन्ही समाजातून मतदान घेतोय तर मी वोट कटवा कसा काय? वोट कटवा तोच आहे की तो एक समाजाचं किंवा एक एरियाचं मतदान घेतोय, तो वोट कटवा आहे. आणि एवढं जर माझं ते शिक्षण मी तुम्हाला दाखवलं, जर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जायची संधी भेटली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचं नाव लिहिलं जाईल की एवढा उच्च शिक्षित आमदार या मतदारसंघातून निवडून आला. आणि मी ह्याच्या माध्यमातून धुळ्याच्या जनतेला एकच सांगू इच्छितो कि मैं तुम्हारा सिर कभी झुकने नहीं दूंगा. और कम से कम इस शहर का जब इतिहास लिखा जाएगा तर हे जेव्हा इतिहास लिहिलं जाईल या शहराचं त्यावेळेस मला कधी लाचार किंवा माझी विचारधारेशी सेटलमेंट केलेला माणूस असं तरी लिहिलं जाणार नाही. आम्ही जे जे निर्णय घेतलं ते निर्णय परिस्थिती अनुसार घेतलं. राज्यातली जी सामाजिक संतुलन बिघडवण्याची परिस्थिती वाचाळवीर तयार करतात त्यांना कुठंतरी आपण त्यांच्यावर बसू शकत नाही. देशाची सावध म्हणले की आम्हाला उलटी येतात तर आम्हाला तर तिथं जायच्या आधी आम्हाला माहित असतं की आम्हाला उलटी येणार आहे तिथं, म्हणून आम्ही जातच नाही तिथं. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. माझं ही भूमिका मी मनोज भाऊंना, हरणेजींना,
बाकी अतुल भाऊंना यांना सांगितली होती की मी भूमिका 4 तारखेला मांडतो. मला माझ्या लोकांशी बोलायचं होतं आणि मी सगळ्यांशी बोललो. मला आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहरातले सर्व पदाधिकारी माझ्या बरोबर आलेले. काही पत्रकारांना हे पण आहे की समाजवादी पार्टी थोडी वीक आहे, पण हीच परिस्थिती 1 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती. जेव्हा माझ्या हातात आलं त्यावेळेस भाऊ तुम्ही मला विचारलं होतं की परिस्थिती फार खराब आहे, कशी उभी करणार. 1 वर्षात उभी केली, हिला पण उभी करून दाखवणार. रोज कार्यकर्ते बनवणारी मशीन आणि रोज लोकांना संधी द्यायला पाहिजे, चांगल्या लोकांना संधी द्यायला पाहिजे. हाच माझ्या कार्यकर्ते उभे करताना त्याच्या मागचा एक उद्दिष्ट असतो. आणि माझी राजकारणात एकच लागलं की मला असं बघायचं की धुळ्याचा विकास झाला. जसं औरंगाबादला लोक म्हणतात की रफिक झकारीने सिडको आणलं की औरंगाबाद बदललं, तसं माझं नाव मी मेल्यावर पण धुळ्यात निघालं पाहिजे एवढीच माझी लालच आहे. बाकी काहीच लागत नाही माझी. एवढीच माझी आपले सर्व पत्रकारांना विनंती आहे. कोणाला काही मला प्रश्न विचारायचा असतील ते मला प्रश्न विचारू शकतात, मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यायचं प्रयत्न करेन.